नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पहा आपल्या समोर दोन कन्व्हर्जिंगचे एक्झाम्पल आहेत. आपल्याला पहिल्या उदाहरणामध्ये किलोमीटर प्रति तासाचं मीटर पर सेकंद करायचंय आणि दुसऱ्या उदाहरणाचं मीटर पर सेकंदातून किलोमीटर प्रति तासामध्ये यायचंय. तर मुलांनो, आपण आता शॉर्टकट पाहिला होता अगोदर फॉर्म्युल्यामध्ये की जर मला किलोमीटर पर तासाचं मीटर पर सेकंदात रूपांतर करायचं असेल तर जो दिलेला तुमचा वेग आहे किलोमीटर प्रति तासामध्ये त्याला काय करायचं मुलांना, फक्त 5/18 न मल्टिप्लाय करायचं म्हणजे तुमचं येणारं उत्तर कशामध्ये येत असतं, मीटर पर सेकंदामध्ये. तर पहा मुलांना, मग 18 एका 18, 18 चौक 72 आणि 4 पंचे 20 म्हणजे याचं रूपांतर झालं 20 मीटर पर सेकंड म्हणजेच 72 किलोमीटर प्रति तास. आता मला 30 मीटर पर सेकंडचं किलोमीटर प्रति तासामध्ये करायचं मुलांना, तर 30 गुणिले जर किलोमीटर प्रति तास म्हणजे मोठ्या एककात यायचं असेल, मीटर पर सेकंद हे छोटं एकक आणि किलोमीटर प्रति तास म्हणजे मोठं एकक आहे मुलांना. मोठ्या जायचं असेल तर वरती किती घ्यायचं, 18 आणि त्याला खाली किती घ्यायचे मुलांना, 5 म्हणजे 5 एका 5, 5 सख 30 आणि 18 सख मुलांना 108 आणि येणार आपलं रूपांतर हे कशामध्ये आहे, किलोमीटर प्रति तास. अशा प्रकारे याचा वापर आपल्याला रूपांतरासाठी करायचा आहे. धन्यवाद.